सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। केंद्र सरकारने वाहतूकदारांसंदर्भात घेतलेल्या निर्णयासंदर्भातील मोठ्या प्रमाणात राज्यभर त्याचे पडसाद पडू लागले आहे। खासगी वाहतूकदारही या संपात सहभागी झाले आहे। केंद्र सरकारच्या जाचक कायद्याचा खासगी वाहतूकदारांकडून देखील निषेध व्यक्त केला जातो। या संपूर्ण परिस्थितीवर आमचे प्रतिनिधी देवीदास जाधव यांनी थेट चांदवड येथील अनेक वाहतूकदारांचा आढावा घेतलाय, बघूया। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे चांदवड महामार्ग चौफुले आणि या महामार्ग चौफुलेवरून चांदवड ते नाशिक या मार्गावर काळी पिवळी व्हॅन जी प्रवासी वाहतूक चालू असते ती वाहतूक कालपासनं वाहन चालकांनी बंद केलेली आहे। याचं कारण असं की या शासनाने जो वाहन कायदा काढला आहे त्या वाहन कायद्यामध्ये जो ड्रायव्हर चालक जो आहे तो या वाहन कायद्यामध्ये बसत नाही, त्यांना ते परवडत नाही। त्यामुळे आज आपण या ठिकाणी आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत काय सांगाल दादा तुम्ही? आमचं म्हणणं हेच होतं, हा काळा कायदा जो शासनाने रद्द करायला हवा आहे, गोरगरिबांकडे 2 पावलं टाकायला पाहिजे। आमची हीच विनंती, बाकी दुसरं आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही। कारण की हे कायदा तुम्ही स्वयं काढलेला आहे, हा कायदा काही शासनाने बी काढलेला आहे आणि काही तुमच्या मार्फत असं काही जे निघत राहते काही काळे कायदे, असं काही असं तर सांगा मग। पण आमचे पोट भरीचे जे चुकणे आहे आम्हाला, हा 2 दिवस झालेले, आज आमचे पोराबाळ उपाशी मरलेले, आमचं कुटुंबियाचा आमचा विषय आलेला आहे। म्हणजे तुम्ही फक्त शासनाने फक्त काहीतरी कलमा काढायच्या आणि हेच करायचं आहे, बसायचं का? मग पुढचं आज तुमचा कायदा जो आहे ते लागू आहे ते ठीक आहे, पण आमचं पुढचं ड्रायव्हर भाऊ आहे तर यांचा विचार करावा। यांनी 8 तास आम्ही काम करावा, त्यांनी शासनाने आम्हाला पगार द्यावा। चालकांचं म्हणणं आहे आमचा पण शासनाने काहीतरी विचार करावा या संदर्भात वाहन चालकांनी या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया मांडली आहे। आणखी चालक आहे, काय सांगाल दादा तुम्ही? सरकारने जो काळा कायदा काढला आहे तो त्वरित मागं घ्यावा। आम्ही टॅक्सी युनियनवाले, आम्ही ड्रायव्हर लोक आहे सर्व, आज आम्ही सर्व आमच्या गाड्या उभ्या करून रस्त्यावर आलेलो आहे, तर लवकरात लवकर हा कायदा मागे घ्यावा। आमच्या टॅक्सी युनियनचा पाठिंबा आहे ट्रक सर्व चालक संघटनेला। जो कायदा काढला आहे शासनाने त्याची तो तुम्हाला मान्य आहे? नाही, तो कायदा आम्हाला मान्य नाही आहे। जर असा कायदा असेल तर आम्हाला तो मान्य नाही। आम्ही लवकरात लवकर रद्द करावं, नाही तर आम्ही सर्व गाड्या रस्त्यावर उभ्या करू आणि सर्व चक्का जाम करू। या ठिकाणी काही संघटनेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या सोबत आपण काय बोलणार आहे। दादा काय सांगाल तुम्ही? या काळेपिळे व्हॅनवाल्यांनी कालपासून गाड्या उभ्या केलेल्या आहे, त्यांना हे परवडत नाही, जो कायदा काढला त्यामुळे काही चालत नाही, काय सांगाल आपण? परवडत नाही म्हणजे आता बघा, आपल्या भारताचा सर्वात प्रथम एक शिपाई म्हणून आमचा शिपाई हा पूर्ण देशाला सांभाळतो। दुसरी गोष्ट, शेतकरी वर्ग आमच्या देशाला पाहिजे ते पुरवतो। तसंच हा एक ड्रायव्हर म्हणून, ड्रायव्हर हा आपल्या देशाचा एक कणा आहे। हा सगळीकडे इकडून तिकडून इकडे ने आण करत असतो। प्रत्येक गोष्टीची आम्हाला जे आम्हाला जीवनावश्यक वस्तू आहे ते आपल्याला पुरवतो आणि शासनानेच त्याचा विचार करून ड्रायव्हरबद्दल आपुलकी दाखवली पाहिजे। हा जो कायदा यांनी बनवलेला आहे हा बिलकुल चुकीचा आहे। यांनी हे केलेला कायदा हा रद्द केला पाहिजे। कारण त्याच्या मागचं असं आहे तर ड्रायव्हरकडे जर 10 लाख रुपये असते तर तो दुसऱ्याची नोकरी कशाला करेल? आणि जर 10 वर्ष जर त्याला शिक्षा झाली तर त्याच्या घरच्यांचं व त्याच्या परपंचाचं काय होणार? याकडे लक्ष घालून शासनाने तो कायदा रद्द करावा। यांनी शासनाच्या विरोधात सांगितलं की जो काळा कायदा काढला, जो वाहन चालकांचा जो कायदा काढला तो त्वरित बंद करावा। या संदर्भात एक चालकचे संघटनेचे काही नेते मंडळी आले आहेत, त्यांना पण आपण विचारणार, काय सांगाल? हा जो कायदा केलेला आहे, काळा कायदा म्हणता येईल ना, या कायद्याने खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे पूर्ण देशावर आणि आमच्या ड्रायव्हर लॉबीवर आणि आमच्या वाहतूक व्यवसायावर। वाहतूक ड्रायव्हर हा ज्याच्याकडे लायसन आहे 2 व्हीलरपासून तर ट्रेलरपर्यंत हा सर्वांना कायदा लागू आहे। त्यामुळं आम जनतेने पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे का आपल्याकडून बी 2 व्हीलरवरून बी ॲक्सिडेंट झाला तरी पण त्याला हिट अँड रन हाच कायदा लागणार आणि 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा। हा जो कायदा लोकसभेत पास झाला आहे, अजून तो राज्यसभेत पास होणं बाकी आहे, पण लोकसभेत जो पास झाला तो राज्यसभेत पास होऊ नये आणि लोकसभेतच तो वापस व्हावा यासाठी आमची संघटना प्रयत्नशील आहे। नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, आपले
चीफ मिनिस्टर शिंदे साहेब यांना सर्वांना आम्ही लेखी पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिकारी यांना सर्वांना आम्ही संघटनेतर्फे सांगितलेलं आहे. आमच्याद्वारे कोणताही बंद नाही, पण आमच्या ड्रायव्हरांनी स्वतः स्वयंघोषित स्टेरिंग छोडो आंदोलन कालपासून चालू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तालुका लेवल, जिल्हा लेवल, सर्व ठिकाणी. आणि त्यांना आमच्या संघटनेचा संपूर्ण पाठिंबा आहे. कोणत्याही नागरिकांची गैरसोय होऊ नये एवढं आव्हान आम्ही आमच्या सर्व ड्रायव्हरांना केलं आहे. आणि त्यांनी स्वयंघोषित संप केला आणि ते स्टेरिंग धरायला तयार नाही आहे. कारण त्याचं मुख्य कारण म्हणजे आमचा जो हा प्रवर्ग आहे हा एकदम छोट्या कॅटेगरीतला आणि गरीब लोकांचा प्रवर्ग आहे. ते रोजचे 200, 300, 500 रुपये कमावणारे लोक आहे. आणि एखाद्या वेळेस त्यांच्याकडून चुकून अपघात झाला आणि जर त्यांच्यावर केसेस झाली तर ते 7 लाख रुपये कुठून आणणार? बरं, 7 लाख रुपये सोडा, पण 10 वर्षाची जी सजा आहे ती सजा जर त्यांच्यावर झाली तर बाकी त्यांच्या परिवाराचं काय? हे सरकारने विचार केला नाही. कोणत्याही आमच्या संघटनेशी, सर्व ऑल ओव्हर इंडियातल्या संघटनेशी विचार विनिमय करून हा कायदा पारित करणं गरजेचं होतं. हा कोणताही विचार विनिमय न करता हा कायदा हुकुमशाहीप्रमाणे हा लोकसभेत पास केला. त्या कायद्याचा आम्ही एकदम तीव्र विरोध करतो. आणि हा कायदा जर रद्द नाही झाला तर आम्ही संघटना आणि आमचे सर्व ड्रायव्हर मालक हे सर्व रस्त्यावर येतील. आणि सरकारला आमचं जे करायचं, आम्हाला जेल भरो आंदोलन म्हणा, काय म्हणा, तुमच्याकडे प्रशासन यंत्रणा कमी पडेल एवढी आम्ही खात्री देतो. आम्ही फक्त 4 तासामध्ये देश बंद करू शकतो एवढी आमच्या ताकद आहे. ही सरकारने आमची ताकद ओळखून घ्यावा आणि सरकारने हा काळा कायदा रद्द करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांदवड या ठिकाणी असलेले काळे पिवळे व्हॅनचे चालक यांनी स्वतःहून या ठिकाणी कालपासून गाडीवर जाण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे. यासाठी की शासनाने जो काढलेला कायदा आहे तो त्वरित बंद करावा अशी यांची मागणी आहे. चांदवडवरून जागर जनसनसाठी देविदास जाधव, चांदवड.